यशस्वी विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण 5 फेब्रुवारी 2024 साठी अनालिसिस करत आहोत। तर तुम्ही इथे चार्टवरती पाहू शकता, मी डेली टाइम फ्रेमचा चार्ट लावलेला आहे। तर डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला इथे काय दिसतंय की एक इन्व्हर्टेड हॅमर बनलेला आहे। तर इन्व्हर्टेड हॅमर काय असतं हे मी तुम्हाला माझ्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आता इन्व्हर्टेड पॅटर्न हा रेजिस्टन्सला बनतो। तर आता तुम्ही ते पाहू शकता, इथे एक आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय। हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला। पहा, हा एक रेजिस्टन्स होता, तो ब्रेक केल्यानंतर वरती गेली प्राइस, वरती जाऊन परत खालच्या साईडला ब्रेक केला आणि खालच्या साईडला ब्रेक केल्यानंतर तो सपोर्ट परत रेजिस्टन्स बनला आणि आता ह्या रेजिस्टन्सला एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनलेली आहे। तर उद्या पॉसिबिलिटी आहे की उद्या मार्केट बेरिशच राहील, म्हणून आपल्याला उद्या पुट साईडला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। चान्सेस आहेत की मार्केट उद्या डाऊन साईडलाच मुवमेंट करेल। तर आपल्याला उद्या एंट्री आणि एक्झिट करण्यासाठी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे। आता डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायसाठी आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जायचं आहे आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लाय झोन भेटतात। ही लाईन मी डिलीट करतो। पहा, आता इथून एक चांगल्या प्रकारे आपल्याला सेलिंग आलेली दिसते। तिथे आपण एक रेक्टँगल घेऊन तिथून एक आपण बॉक्स ड्रॉ करूया। झाला आपला एक सप्लाय झोन, त्याच्यानंतर इथून डिमांड आलेली आहे। झाला आपला डिमांड झोन। त्याच्यानंतर इथं पाहू शकता, इथून पण एक चांगल्या प्रकारे डिमांड आलेली आहे। ही एक लेवल आहे। त्याच्यानंतर इथं पण एक सप्लाय झोन आहे। आता आपल्याला थोडं अजून पाठी जाऊन अजून कुठे आपल्याला सप्लाय झोन, डिमांड झोन भेटतोय का पाहूया। इथे एक आपल्याला आता भेटलेला आहे रेजिस्टन्स। तर उद्याच्या आपल्याला एंट्री एक्झिट साठी आपल्याला 1 2 3 4 आणि 5 लेवल भेटलेले आहेत। उद्या आता आपली एंट्री पुट साईडलाच आपण शक्यतो प्रयत्न करणार एंट्री करण्याचा। तर उद्या आपल्याला एकतर ह्या रेजिस्टन्सला जेव्हा मार्केट प्राइस असेल तेव्हा इथून जेव्हा रिव्हर्स फिरेल त्यावेळेस आपल्याला इथे पुट साईडला एंट्री करायची, किंवा ह्या 2 लेवलच्या ब्रेकआउटला आपल्याला एंट्री करायची पुट साईडला। कारण डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कॅन्डलस्टिक आपल्याला एकदम परफेक्ट कन्फर्मेशन देते की उद्या मार्केट बेरिशच असेल। तर हे होतं उद्याचं आपलं प्रेडिक्शन सोमवारचं। मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।